आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. आश्वी बुद्रुक येथील पाटबंधारे खात्याअंतर्गत कार्यक्षेत्रात ओझर बंधारा, डावा कालवा ते हनुमंतगाव 14 चाऱ्या, आश्वी बुद्रुक तसेच चनेगाव असे 2 कोल्हापूर टाईप बंधारे आहेत. कालवा उपसा योजना आणि 124 वैयक्तिक उपसा योजना असून कारखान्याच्या 10 उपसा योजना असल्याची माहिती शाखा अधिकारी घोगरे यांनी दिली आहे. आश्वी बुद्रुक शाखेअंतर्गत 1600 हेक्टर क्षेत्र येत असून पाणी मागणी क्षेत्र 250 हेक्टर आहे, असं योगेश घोगरे यांनी म्हटलंय. जलसंपदा मंत्रीपद हे पहिल्यांदाच अहिल्यानगर जिल्ह्याकडे आल्या असल्यामुळं जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेत अधिकाऱ्यांना लाभधारकापर्यंत पोहोचण्याच्या सूचना दिल्यानंतर आश्वी बुद्रुकमध्ये पहिल्यांदाच जलसंपदा विभागाची बैठक पार पडली. यावेळी शाखा अधिकारी योगेश घोगरे बोलत होते. आणि 2 केटीवेअर आहेत, आश्वी केटीवेअर आणि चनेगाव केटीवेअर, हे एवढं कार्यक्षेत्र आपल्या शाखेचं आहे. आणि त्यानंतर कालव्यवहारच्या उपसा योजना सुद्धा आहेत, वैयक्तिक उपसा आहेत. एक साधारण 124 वैयक्तिक उपसा योजना आहेत आपल्या खाजगी लोकांना, आणि कारखान्याच्या 10 उपसा योजना आहेत आपल्याकडे. म्हणजे मोठं कार्यक्षेत्र. तर 10 तारखेला जे कालवा सल्लागार झाली आपली आमदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली, तर त्यात पण आणि नंतर आमच्या जेवढ्या बैठका झाल्या त्यात साहेबांचं ज्या सूचना आहेत त्याप्रमाणे वैयक्तिक लाभधारकापर्यंत संपर्क आपला थोडासा झाला पाहिजे. जे आता या शाखेचं जे कार्यक्षेत्र आहे जवळजवळ 1600 हेक्टरचा कमांड आहे शाखेचा, परंतु मागणी क्षेत्र जे ते साधारण 150, 200, 250 एवढंच आहे. म्हणजे 40-50% सुद्धा क्षेत्र नाही, 30% क्षेत्राचा, आणि तेवढ्याच लोकांशी संपर्क आहेत. सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी आश्वी येथे इरिगेशन पाटबंधारे खात्याच्या ऑफिसमध्ये पाटबंधारे खात्याचे 2 वरिष्ठ सांगा आज रोजी आश्वी बुद्रुक येथील पार पडलेल्या इरिगेशन खात्याच्या कारभाराबाबत मी अनेक दिवसापासून अतिशय नाराज होतो. आज झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक उपाय करण्याचे मान्य केलेले आहे. माझी जी जमीन आहे 52 गुंठे, ती चारीच्या कडेला असल्यामुळे जवळजवळ 8 ते 10 वर्षापासून त्या चारीला पाणी येत नव्हतं. आणि माझ्याकडे असलेले जे प्रूफ होते ते मी साहेबांना दाखवले. त्याच्यामुळे साहेबांनी हे चाऱ्या सगळ्या दुरुस्त करून व्यवस्थित करून तुम्हाला पाणी मिळेल अशी मला खात्री वाटते. दुसरं, आजच्या सभेला म्हणजे मीटिंगला कार्यक्षेत्रातले शेतकरी अतिशय कमी होते. तर माझं शेतकऱ्यांना असं आव्हान आहे का तुम्ही पुढील येणाऱ्या मीटिंगमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचा फायदाच होणार आहे. जलसंपदा विभाग दरवाढ करताना शेतकऱ्यांना विचारात घेत नाही. हे दर अवास्तव स्वरूपाचे असतात. अनेकदा तो दर 40 ते 50% असतो. यामुळं परवानगी घेऊन पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना याचा अवास्तव बोजा होतो. याउलट पाणी चोरी करून वापर करणाऱ्या शेतकऱ्यांवर शासनानं कडक कारवाई करण्याची गरज आहे. वैभव ताजने, सी न्यूज मराठी, आश्वी. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.